आणि पुण्यावरून संगीता तिवारी. आताच मी एक टीव्ही चॅनलला पाहिलं. त्या टीव्ही चॅनलवर असं सांगितलं जात आहे की राहुलजींनी 25,000 रुपये देऊन इन्फ्लुएन्सर नेमायचा प्रयत्न केला ऍडव्हर्टाइजमेंटसाठी. अहो तो फोन कुणाचा, तो बोलतोय कोण, तो गेलाय फोन. भारतीय जनता पार्टी एवढ्या नीच थराला जाते का? तुम्ही एवढे घाबरलात का राहुल गांधींना? राहुल गांधींच्या आंदोलनाला घाबरलात का? मला हे कळत नाही. तुम्ही जेव्हा राहुल गांधींवर आरोप करताय तेव्हा जरा स्वतःकडे बघा ना. म्हणजे आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून. अहो तुम्ही जे कॉक्रोच जनता पार्टीच्या विरोधात काम करत होता ते तुमचे इन्फ्लुएन्सर होते. तुम्ही स्वतः जी मीडिया लावता, इन्फ्लुएन्सर मीडिया, मी पुन्हा सांगते, इन्फ्लुएन्सर मीडिया जी लावता ती फक्त तुमच्या प्रसिद्धीसाठी लावता. तशी वेळ राहुल गांधींवर नाहीये. उद्या ते जे पुण्यात येत आहेत तर त्यांच्यासाठी, त्यांच्यावर प्रेम करणारी युवा पिढी जातीये. तिथे ऍडव्हर्टायझिंगची पण गरज नाही. आता एफसी रोडला एवढा मोठा कार्यक्रम झाला, युवक आणि युवती आपोआप आले आणि ते खुश आहेत. त्यांना होप आहे. त्यांना एक राहुल गांधींकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झालेला आहे. त्यांना आशा आहेत की राहुल गांधी त्यांना मदत करतील. पण ही भीती आम्हाला आवडली, कारण का भारतीय जनता पार्टी राहुल गांधींना घाबरतीये, राहुल गांधींच्या भाषणांना घाबरतीये. आणि आज जी युवा पिढी राहुल गांधींच्या मागं खंबीरपणे उभी आहे त्याला भाजप घाबरते. म्हणून असे खोटे नाटे चुकीचे स्टेटमेंट्स करतायत. हा सगळा जो अवडंबर त्यांनी बनवलाय तो फक्त बदनामीसाठी बनवलाय. आणि कसं आहे माहितीये का, मराठीत एक म्हण आहे, कावीळ झालेल्याला सगळं पिवळं दिसतं. तसं भाजपला कावीळ झाल्यामुळे सगळं पिवळं दिसतंय. राहुल गांधीजी या देशाच्या युवक आणि युवतींसाठी एक होप आहे आणि ती होप सत्य होणार. त्यांच्या आशा अपेक्षा युवकांच्या राहुल गांधींकडे आहेत आणि त्यासाठीच ते राहुल गांधींच्या मागे उभे आहेत. आणि हे पाहिल्यामुळं मोदी सरकार आणि भारतीय जनता पार्टीची तंतरली आहे. त्यामुळं हे खोटे नाटे आरोप होत आहेत. कुठेही ऑथेंटिसिटी नाहीये, कुठेही त्याच्यामध्ये खरेपणा नाहीये. तेव्हा निषेध आहे तुमचा. भारतीय जनता पार्टी निषेध आहे. तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाता फक्त राहुल गांधींना घाबरून. शेम ऑन यू, शेम ऑन यू. जय हिंद.